आज बहुजन विकास संघाच्या 478व्या साप्ताहिक सभेला उपस्थित धम्मसेविका यांना सप्रेम जय. मी आपणासमोर दिनांक 5 जुलै ते आज दिनांक 11 जुलैपर्यंतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कार्याचे दिनविशेष वाचन करणार आहे. कृपया आपण अवलोकन करावे ही नम्र विनंती. 5 जुलै 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणाकरता म्हणजे बॅरिस्टरचा अभ्यास करण्याकरता इंग्लंडला प्रस्थान केले. बाबासाहेब यांनी प्रोफेसरच्या नेतृत्वातून बचत केली. आपले मित्र नवल भटेजा यांच्याकडून कर्ज घेतले. तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली. शिक्षणादरम्यान बाबासाहेब हे 17 बुक ग्रीन हमसरपूर्वी लंडन येथे राहिले. 5 जुलै 1923 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर म्हणून मुंबई येथे वकालत सुरू केली होती. 6 जुलै 1920 छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह सुरू केले. 6 जुलै 1935 त्या दिवशी दलाई लामा यांची जयंती. 7 जुलै 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत भारतीय स्वतंत्रता विधेयकावर आपले मत प्रदर्शित केले होते. 8 जुलै 1930 बॉम्बे युनिव्हर्सिटी सुधारणा विधेयकाकरिता स्थापन केलेल्या सिलेक्ट कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घेण्यात आले. 8 जुलै 1933 विहीरगाव जिल्हा भंडारा येथील अस्पृश्य समाजाने मृत जनावरे ओढणे बंद केल्यामुळे कृष्याकडून अत्याचार करण्यात आला होता. 8 जुलै 1936 राजनांदगाव अस्पृश्य परिषद मुक्काम मोतीपूर येथे संपन्न झाली. बाबू बन्सीलाल रामटेके अध्यक्ष होते. 8 जुलै 1945 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. जुलै 1932 सुदामा काळू अहिर यांच्या स्मृतिदिन. 9 जुलै 1942 गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. 9 जुलै 1970 दलित पॅन्थरच्या स्थापना दिवस. त्या दिवशी दलित पॅन्थरची स्थापना झाली होती. यांना हेमा नावाची सुंदर अशी पत्नी होती आणि ती पटराणी होती. त्या अगोदर त्यांना तर पत्न्या होत्या, पण ते सुंदर असल्यामुळे त्यांची ते पटराणी झाली. आता तिला संगीतचा खूप शौक होता आणि ती कधीही भगवान बुद्धाचं प्रवचन किंवा दर्शन कधीच घेतलं नाही. कारण तिची अशी मान्यता होती की भगवान बुद्ध ज्या सुंदर लेडीज बाया असतात त्यांची ते निंदा करतात असं तिला वाटत होतं. म्हणून ते कधीही भगवान बुद्धाच्या दर्शनाला गेली नाही. आणि मग तिथे राजांनी एक उपाय शोधला. वेळूवनामध्ये त्यांनी एक संगीत मैफिल ठेवली आणि या संगीत मैफिलमध्ये तिला संगीतचा शौक होता आणि ती मग त्या संगीतसाठी तिथे वेळूवनामध्ये आली आणि संगीतचा कार्यक्रम चालू झाला. संगीतचा कार्यक्रम पूर्ण समाप्त झाल्यानंतर ते ओळले तर तिच्या कानावर भगवान बुद्धाची वाणी, अमृतवाणी भगवान बुद्धाची तिच्या कानी पडली आणि तिला वाटलं की आपण हे थोडं भगवान बुद्धाचं ऐकायला पाहिजे. तर ती भगवान बुद्धाच्या श्रोत्यामध्ये जाऊन बसली आणि श्रोत्यामध्ये जाऊन बसल्यानंतर तिला भगवान बुद्धाने हे जाणलं की हेमा इथं बसलेली आहे आणि ती कधीही माझ्या जवळ आली नाही किंवा माझं
उपदेशही ऐकले नाही, म्हणून त्यांनी आपल्या चक्षुनं जाणलं की तिला काहीतरी आपण सांगितलं पाहिजे. तर तिथे वाऱ्यानं पंखा घालणारी अशी सुंदर एक बाई दाखवली आणि त्या खेमाला वाटलं की किती सुंदर आहे, तिच्या समोर तर मी काहीच नाही, ती सुंदर बाई. आणि काही वेळानं ती बाई प्रौढ दाखवली, म्हणजे वयस्कर दाखवली. आणि त्या अजून पुढे काही वेळानंतर ती बाई एकदम म्हातारी दाखवली. आणि पुढे काही वेळानंतर ती जे आहे ते वाकत चालली काळीच्या सहाराने. आणि मग तिला वाटलं की हे आपलं जे जीवन आहे ते आपल्यालाही असंच होणार आहे, म्हणून तिला ते स्वतःपन्न झाली. आणि मग तिला वाटलं की आता भगवान बुद्धाच्या जवळ गेली आणि त्यांच्या चरणावर तिला आपलं डोकं ठेवलं. आणि मग घरी आल्यानंतर राजाला सांगितलं की मला आता भिक्षुणी व्हायचं आहे. म्हणून राजाने तिला अनुमती दिली आणि मग ती भिक्षुणी झाली. आणि ती भिक्षुणी असे झाली की सर्व लोकांना, पुष्कळ लोकांना त्यांनी आपले प्रवचन सांगितले आणि त्यांचा भिक्षू संघही काही शिष्य बनवले त्यांनी. 14 तारखेला किशोर नंदेश्वर यांचा वाढदिवस. 15 तारखेला परत नरहरी तिरपुडे यांचा वाढदिवस आहे. 15 तारखेला परत MS जांभुडे यांचा वाढदिवस आहे. 16 तारखेला परत डॉक्टर सीमा साखरे यांचा वाढदिवस आहे. 16 तारखेला परत दौलत साखरे यांचा वाढदिवस आहे. हा होता या. मी डॉक्टर सरोज शान दांगे तसेच मिसेस सरोज प्रकाश शामकर, माझ्या आईचं नाव आहे कौशल्याबाई डांगे. ॲडव्होकेट हंसराज मानकापूर, आईचं नाव आहे. माझं नाव आहे बौद्धाचार्य देवीदास. 32 नाव आहे बंगला हिरो. प्रभाकर भैयाजी वाटकर, माईचं नाव भागवतांचा, पत्नीचं नाव विद्यावाकर. माझे नाव आहे राजेंद्र जीवलन गजबी. माझ्या आईचं नाव आहे लक्ष्मीबाई गजबी. माझ्या पत्नीचे नाव आहे वनिता राजेंद्र गजबी. मी ज्ञानेश्वर सकवारबाई किसन वाकडे. माझ्या पत्नीचं नाव आहे माला नामदेवराव शेंडे. सर्वांना सप्रेम जयभीम. मी प्रकाश मुक्ताबाई हिरामन सोनटक्के, राहणार डवलामेट. माझे नाव चंद्रभान मनमुडा मुखाजी चव्हाण, पत्नीचे नाव विमल, जालना 300. सगळ्यांना जय भीम. माझं नाव प्रकाश सुखदेव शामकोर, आईचं नाव सत्यभामा शामकोर आणि आता जिवंत आहेत त्या 94 इयर्स. सांगायची आणखी एक माहिती सांगू इच्छितो की माझे जे आजोबा जे होते राहुलजी रोडगे, ते वस्ताद होते इंदोऱ्यामध्ये. त्यांचा जे आखाड्याचे वस्ताद होते त्यावेळेला त्यांना माहीत आहे वस्ताद म्हणजे काय असतं. आणि माझी पत्नी सर्व डांग्यावरून प्रसिद्ध आहे. जय भीम. हरीश कावरे बोलतो. सर्वांना जय भीम. मी वसंत पनाबाई महादेवराव वावरे, पत्नीचं नाव पुष्पा भेगा. फक्त आपल्याला भाषणापुरतं उपयोग करून घेतो नाही, संवादापुरतं उपयोग करून घेतो.
तर ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. कारण म्हटलं जातं की धर्म तेव्हा परिणाम देतं जेव्हा ते अनुकरण होतं, जेव्हा ते आचरण होतं. मग ते कुशल असो किंवा अकुशल असो. कारण भगवंताच्याच म्हणण्याप्रमाणे चेतनाहं भिक्खवे कर्मं वदामि. तुझी चेतना आहे म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत तेच कर्म. कारण विचारानंतरच आपल्या शरीराचे सर्व ऑर्गन्स रिॲक्ट होतात. खायचा विचार आला तर आपल्या हातांना सांगावं लागत नाही, आपल्या पायांना किचनकडे जायला सांगावं लागत नाही, प्रिपेअर नसेल तर प्रिपरेशन करायला सांगावं लागत नाही, प्रिपेअर असेल तर घ्यायला सांगावं लागत नाही, प्लेटमध्ये घेऊन त्याला खायलाही सांगायला लागत नाही, बोटांना पण सांगावं लागत नाही, दातांना पण सांगावं लागत नाही, ज्या ग्लँड्स आहेत त्याला स्टिम्युलाइज व्हायलाही सांगावं लागत नाही, जे एन्झाईम्स आणि ॲसिडचं सिक्रेशन करतं त्या ग्लँड्सला स्टिम्युलाइज व्हायलाही सांगत नाही, बायोकेमिकल्स रिॲक्शन घडवून आणायलाही सांगत नाही, त्यातलं पर्टिक्युलर कंटेंट एक्सट्रॅक्ट करायलाही सांगत नाही, एक्सट्रॅक्ट झालेलं जे पर्टिक्युलर कंटेंट्स आहेत ते ब्लडमध्ये मिक्सअप करून पेशींपर्यंतही पोहोचवायला सांगत नाही, पेशींनाही सांगत नाही, त्याला आपला ऑक्सिडाईज करून ऑर्गन्सवरती किंवा तर प्रत्येक लहानात लहान सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म ऑर्गन्स. आणि जर ते निगेटिव्ह असेल तर, जर आपण सर्वांना माहीत आहे की पॉझिटिव्ह राहायला हवं, पण किती प्रमाणामध्ये आपण पॉझिटिव्ह राहतो? दिवसाचं जर आपण 24 तासाचं कॅल्क्युलेशन केलं तर 24 तासामध्ये आपण किती प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह राहतो? मनाच्या बाबतीत म्हटलं जातंय की मनामध्ये उद्भवणारे जे विचार आहेत ते जवळपास म्हणजे मोर दॅन 60,000 थॉट्स क्रिएट करतं विदिन 24 आवर्स. जर 24 तासामध्ये 60,000 विचार आपलं मन आपल्या मनामध्ये उत्पन्न करत असेल, त्यापैकी किती प्रमाणामध्ये विचार सकारात्मक असतात आणि नकारात्मक असतात? किती राहू शकतात? सायकोलॉजिस्टचं मत राहिलंय की मोर दॅन 90% थॉट्स निगेटिव्ह राहतात. जर मनामध्ये उत्पन्न होणारे विचार मोर दॅन 60% निगेटिव्ह राहते तर तथागतांचं कर्मसिद्धांत म्हणतं की चेतनाहं भिक्खवे कर्मं वदामि. चेतना म्हणजे विचारच कर्म आहे, तो परिणाम घेऊन येणार. तर वैज्ञानिक म्हणतात की हे तुमच्या लाईफस्टाईलची देण आहे, बुद्ध म्हणतात हे तुमच्या कर्माचं परिणाम. जर कर्माचा परिणाम असेल तर तथागतांचं मत राहिलं त्या प्रकारचे कर्म करणं बंद करायचं आणि असे कर्म करा जे सकारात्मक राहते. विज्ञानानं पण सोल्युशन आणण्याचा प्रयत्न केला की जे डिसऑर्डर झालं त्या डिसऑर्डरवरती मेडिसिन आणण्याचा प्रयत्न केला, पण सोल्युशन परमनंट मिळालेलं असं दिसत नाही. तणाव संपतं का गोळी खाल्ल्याने? नाही संपलं. आणि त्याच्यानंतरचे जे डिसऑर्डर आहे, बीपी असो शुगर असो, त्याच्यानंतरचे कॅन्सरचे प्रभाव, हे सारे जे डिसऑर्डर आहे ते काही मंत्राने संपलेलं नाही, देवादेवताच्या पूजेने संपलेलं नाही, कुणाच्या आशीर्वादाने संपलेलं नाही, भिक्षूंच्याही आशीर्वादाने संपलेलं नाही. आणि कुठला गोळी
आणि इंजेक्शनांनी पण संपलेलं नाही. हे कटू सत्य आहे. म्हणून बुद्धाने देवधर्म नाकारण्याचं तेच कारण होतं, हे कर्मकांड नाकारण्याचं तेच कारण होतं. बुद्धाने स्पष्ट म्हटलंय की हे आपल्या कार्यामुळे झालं आहे, आपल्या कृतीमुळे झालं आहे, आपल्या कर्मामुळे झालं आहे, आपल्या लाईफस्टाईलमुळे झालं आहे. जर लाईफस्टाईलमुळे झालं आहे तर लाईफस्टाईल चेंज करणं हे एक परिणाम आहे. आणि बुद्धाने साधी सोपी लाईफस्टाईल सांगितली, शील पालन करायला शिकवलं. तथागतांनी साधी सोपी जीवन पद्धती सांगितली. हे शील आहे, हे समाधी आहे, नेमकं शील नेमकं काय आहे तर शीलामध्ये अति सूक्ष्म अशा स्तरावरती असणारं त्याग आहे. कशाचं आपण आपल्याला वाटतंय की आपण हिंसेचा त्याग करतोय, चोरीचा त्याग करतोय, व्यभिचाराचा त्याग करतोय, खोट्या नाट्यात व्यवहाराचा त्याग करतोय, नशेचा त्याग करतोय. पण ह्या गोष्टी घडवून आणण्याकरता कुठले विचार लागतात? लोभाचे, द्वेषाचे आणि रागाचे. यापैकी कुठलेही विचार मनामध्ये उत्पन्न झालं नाही त्या व्यक्तीकडून हिंसा होऊ शकतात, न होऊ शकतात, चोरी होऊ शकतात, व्यभिचार करू शकतात, खोटा नाट्य व्यवहार करून फसवणूक करू शकतात, नशा करू शकतात, अजिबात नाही. तर एकंदरीत जर विचार केला तर राग द्वेष महाचा त्याग आहे, जे सूक्ष्म स्तरावरती मनामध्ये उत्पन्न करत असतात. तर एकंदरीत जर विचार केला शील पालन करणे हे दुसरं तिसरं काही नाही तर राग द्वेष महाचा त्याग. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपण तो राग द्वेष मोह शिथिल होत जाईल तेवढं मन शांत होत जाईल. राग वाढलं तरी तणाव वाटतो, द्वेष वाढलं तरी तणाव वाटतो, मोह वाढलं तरी तणाव वाटतो. राग कमी झाला तणाव कमी होईल, द्वेष कमी झाला तणाव कमी होईल, मोह कमी झाला तणाव कमी होईल. समाधीचं पण वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याला डिफाईन करतात, परंतु समाधी हे दुसरं तिसरं काय नाही तर राग द्वेष मोहाचं आहे. आणि ते पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म स्तरावर, अति सूक्ष्म. कारण चित्तामध्ये जे चेतसिक उत्पन्न होतात, म्हणजे जे विचार उत्पन्न होतात, त्या विचारांना शिथिल करण्याचं माध्यम जे समाधीच्या माध्यमातून प्रॅक्टिस केली जाते. कारण आपण स्वार्थामध्ये गुरफटलेलं आहे. ते स्वार्थ म्हणजे हीच या कुटुंबापासूनच या स्वार्थाची निर्मिती होत असते. मनुष्य अशाच पद्धतीने तो स्वार्थी बनत जातो. आणि मी तुम्हाला सांगते, मनुष्य हा जन्मतः स्वार्थी असतो, पण त्या स्वार्थाच्या काही मर्यादा असतात. ज्या मर्यादा माणसाने ओलांडल्या की तो आपलं माणूस पण गमावून असतो. आणि प्रत्येकाने आपण आपलं माणूस पण गमावून जर काही मिळवलं ते व्यर्थ असतं. संपत्ती एखादी अधिकारीही मिळवतो, संपत्ती एखादी चोर पण मिळवतो. तुम्ही चोराने एखादी महालमाळी बंगला बांधला, तुम्ही त्याच्या घरासमोरून जाता आहे, तुमचं त्या अतिशय सुंदर अशा बंगल्याकडे बघून तुमचा विचार काय येतो? तुम्हाला तुमच्या मनात कोणता विचार येतो? कोणता विचार येतो? त्याच्याबद्दल तुमच्या मनात सद्भावना येतात का? त्या तुमच्या मनात त्याच्याबद्दल सद्भावना येऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की या माणसाने ही संपत्ती कशी जमवलेली आहे, किती लोकांचा घात केलेला आहे, किती लोकांना दुखावलेलं आहे. आणि अशी संपत्ती कधीही सुखकारक नसते. मग एखादी व्यक्ती जो आपल्या कष्टाने एखादी अशीच वास्तू उभारतो, त्याच्याकडे बघून तुम्ही सुखावता. तुम्ही मनामध्ये अशी प्रतिज्ञा करता, असा संकल्प करता की मी माझ्या मुलालाही असंच घडवेल, अशाच प्रकारचा अधिकारी बनवेल.
हे माणूस आज आपण बघतो आहे की ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, ते सामाजिक आणि राजकीय वातावरण पूर्ण स्वार्थाने बरवटलेले आहे. आणि राजकारणाने ज्या पद्धतीने आपली नीतिमत्ता गमावलेली आहे त्याचा परिणाम हा समाजावर झाला. जेव्हा या राजकारणाचा आणि बुद्धाचा विचार करतो तेव्हा बुद्धाने राजकारणासंदर्भात कोणता उपदेश दिलेला, बुद्ध या संदर्भात काय म्हणतात हा विचार करता पहिल्यांदा आपण बुद्ध म्हणजे नेमके कोण आहे ह्याचा विचार करू. बुद्ध म्हणजे कोण, तर ज्या मानवाने आपला संपूर्ण विकास केलेला आहे तो माणूस म्हणजे बुद्ध. आणि ज्या मानवाने आपल्या मानसिक विकासाचा अंतिम टप्पा गाठलेला आहे ते म्हणजे बुद्ध. मग असा बुद्ध झालेला हा महामानव जेव्हा माणसाला त्याचं माणूसपण काय आहे हे समजावून सांगतो, अनेक प्रकारचे उपदेश देतो. बुद्धाने कधी त्यांच्या अनुयायांना असं म्हटलेलं आहे का की आज मी तुम्हाला राजकीय विचारांवर उपदेश देईन, मी आज तुम्हाला आर्थिक विचारांवर उपदेश देईन, मी आज सामाजिक विचार तुम्हाला सांगेन, असं बुद्धाने कधी सांगितलं. बुद्ध प्रसंग पाहून, वेळ काळ पाहून त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते उपदेश करतात. किंवा कोणत्याही व्यक्तीला, मग तो ब्राह्मण असेल, एखादी श्रेष्ठी व्यापारी असेल, एखादी राजा असेल, ते जेव्हा संकटात येतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि आपण काय करावं हे सुचत नाही, तेव्हा ते बुद्धाजवळ येतात. ते आपली समस्या सांगतात आणि मग बुद्ध त्या त्यांच्या प्रत्येक समस्यावर उत्तर देतात. आणि मग पुन्हा मला जर कोणी विचारलं की बुद्ध आणि बुद्ध धम्म म्हणजे काय, तर माझं एकच उत्तर असतं, बुद्ध आणि बुद्ध धम्म म्हणजे या समाजातील किंवा मानवी समाजातील प्रत्येक समस्येचं उत्तर म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. पटेल ना तुम्हाला? बुद्ध आणि त्याचा धम्म म्हणजे मानवी समाजामध्ये उद्भवलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म होय. मग आजचे वातावरण, जे काही आपण राजकीय वातावरण बघतो, त्या राजकीय वातावरणाचा परिणाम समाजावर झालेला आहे. निश्चितपणे तो परिणाम समाजावर झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये गुरफटलेला आहे आणि माणसाची प्रत्येक कृती ही राजकारणाशी जोडलेली आहे. कोणीही मनुष्य असा म्हणू शकणार नाही की राजकारणाशी माझं काही एक घेणं देणं नाही, कारण त्या राजकारणाचा अगदी डायरेक्ट परिणाम हा माणसाच्या जीवनावर होत असतो. पॉझिटिव्ह विचार येणं आवश्यक आहे आणि निगेटिव्ह विचार काढून घेणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर एव्हरीथिंग इज माइंड हे आपल्याला बंतेजींनी सांगितलेलं आहे. तांगे मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण असंघटित असल्यामुळे आपल्यावर हे दुःख आलेलं आहे आणि या लोकांमध्ये बऱ्याचशा अशा संस्था आहेत की त्या संस्था आपसामध्ये भांडणं करतात. काही दिवस खूप चांगले राहतात. इट इज लाईक आपला समाज कसा आहे, शॅम्पेन बॉटल सारखा आहे. शॅम्पेनची जेव्हा आपण बॉटल उघडतो तेव्हा किती भरभर भरभर वर जाते. तुम्ही बघा क्रिकेट मॅच नेमका जिंकतो किती भरभर आणि नंतर मग खाली पडतो. तर आपल्या समाजामधला जो उत्साह आहे हा नवीन कोणती संस्था तयार करायची आहे का? 10 रुपये पेट राहतात, चॅरिटी कमिशनर होत जातं. मला तिथे भत्तेजी सुद्धा बरेच दिसतात चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा जातो. त्यांच्यामध्ये भांडणं आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे आणि यामध्ये मग आपली प्रगती होत नाही. तर बुद्धांनी जे म्हटलेलं आहे की तुमच्या
अयशस्वीपणासाठी तुमचं माइंडच कारणीभूत आहे. आणि माइंड आणि बुद्धी ह्या दोन फार महत्त्वाच्या असतात. माइंड म्हणजे मी माझ्या पेशंटला सांगतो की माइंड म्हणजे स्त्री आणि बुद्धी म्हणजे पुरुष, असं नाही आहे. पण समजण्यासाठी की माइंड आपल्याला काय करते, आपल्या विचारांना अगदी फास्ट भटकवण्याचं काम करते. आणि बघा, तुम्ही आता पुण्याचं तुम्हाला उदाहरण दिसेल. आता बरेचसे तरुण मुलं लग्न करायच्या वेळेला विचारतात की लोहगडावर जायचं की नाही जायचं, ड्रम आहे की नाही तुमच्याकडे. हे सगळं तुम्ही काउन्सिलिंग करा. म्हणजे स्त्रिया जेवढ्या जबाबदार आहेत तेवढेच पुरुष सुद्धा जबाबदार आहेत. तुम्हाला तुमचं मन भटकवते, ती मुलगी किती चांगली असेल पण तिचा जर गाईड बरोबर नसेल तो तिला मिसगाईड करतो. आपण जेव्हा जंगलामध्ये जातो, तर मी आज दळवायला जाणार आहे, आपल्याला गाईड लागतो, जिप्सी लागते, आपण स्वतः टायगर बघू शकत नाही. तर हा जो माइंडचा कंट्रोल इफेक्ट आहे, हा कंट्रोल इफेक्ट आपल्याला कशामध्ये मिळते, बुद्धिझममध्ये मिळतो. आणि म्हणून बुद्धिझमलाच बुद्ध म्हणजेच टीचर, बुद्ध म्हणजे ज्ञान आणि बुद्ध म्हणजे विज्ञान आणि बुद्ध म्हणजे विजडम, हा महत्वाचा आहे. त्यानंतर आहे धम्म. धम्म म्हणजे सिलेबस आहे तुमचा, आणि त्या धम्मामध्ये तुम्हाला सुत्तपीठं, विनयपीठं, रविधम्मपीठं हे सर्व दिलेलं आहे. पण हे वाचायला आपण तयार आहोत का? आपण वाचत नाही ह्या गोष्टी. आणि त्यामधून नंतर आपल्याला आहे संघ. संघ म्हणजे कोण? जसं मॅडमने सांगितलं आहे, संघ म्हणजे वज्जी लोक. आणि आमचा 2015 आम्ही तयार केलेला आहे. आणि आमचे सगळे लोक वज्जीसारखे वागतात. काही उदाहरण आता जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं द्यायचं असेल तर बुद्ध म्हणजे पॉझिटिव्ह विचार आणि देवदत्त म्हणजे निगेटिव्ह विचार. त्याही काळामध्ये हे झालेलं आहे आणि आजही होत आहे. आपल्यामध्ये काही देवदत्त आहेत असं नाही आहे. आणि जोपर्यंत शोले पिक्चर का सक्सेसफुल झाला, संजय कुमारमुळे नाही झाला, कोणामुळे झाला? गब्बर सिंग. समाजाचा फार रोल कमी आहे. गब्बर सिंगमुळे झाला. म्हणजे त्याच्यामध्ये जर पॉवरफुल विलन नसता तर तो पिक्चर चालला नसता. मी रमेश सिप्पींनाही पाहिलं, त्यांना आम्ही बोलावलं होतं त्या कॉन्फरन्समध्ये, त्यांनी सगळं सांगितलं पूर्ण स्टोरी त्याची. तर आपल्याला किती संकट आले, या संकटांना मात देण्याची, आमच्याकडे किती सिरियस पेशंट आला, आम्ही शेवटपर्यंत आमचं स्वतःचं ब्लड देतात डॉक्टर लोक त्यांना वाचवण्यासाठी. एक गरोदर स्त्री येते, त्याच्यामध्ये ट्विन्स असतात, आणि त्या स्त्री जी रात्री 2 वाजता 3 वाजता ऑपरेशन करून आपल्या मुलांना सोडून त्या पेशंटचा जीव वाचवतो, तिला करोना म्हणतात. आणि आज तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आपल्या म्हात्रे साहेबांचा, रमेश म्हात्रे, त्यांनी त्या डॉक्टरांना अटॅक केला. आणि अटॅक केल्यानंतर सांगतात की मी दलित आहे म्हणून मला असं म्हणतात, ती डॉक्टर झालेली होती. हा सगळा, आणि आता नवीन मुलं डॉक्टर होणार नाही. बरेचसे सांगतात की नाही आम्हाला मार खायचा नाही आहे. तुम्ही कम्पेअर करा सॉफ्टवेअर लोकांचं, इंजिनियर लोकांचं जीवन आणि डॉक्टरांच्या जीवनामध्ये किती फरक आहे. तर प्रत्येक संघटना चालवण्याकरता हे संकट येत असतात आणि या संकटातून आपण बाहेर पडतो. आता इकडे सर्व सिनियर लोक आहेत, सिटिझन्स आहेत. तुम्ही एक मूवी पाहिला असेल, कोणता? 1960 साली आला होता. मन्नाडेने त्यामध्ये गाणं म्हटलेलं आहे. हे आपले गायक आहेत तिथे, बरेचसे गायक आहेत. सुरुवातीची अंगुलीमाल पिक्चर पाहिला सगळ्यांनी. त्यामध्ये गाणं कोणतं आहे मन्नाडेंचं? जब. हा, जब काय ते गाणं? जब घबराए मन अनमोल, अनमोल आहे तुमचं मन, आणि हृदय होय धावाडोल, तप मानव तू मुखसे बोल, बुद्धं शरण गच्छामि. बघा 1960 मध्ये हा त्यांनी, भारत व्यास यांनी ते मूवी डायरेक्ट केलेलं आहे. आणि ते गाणं माझ्या फार आवडीचं गाणं आहे. किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात सापडता त्यामध्ये तुम्हाला बुद्धाची आठवण झाली पाहिजे, धम्माची आठवण झाली पाहिजे, आणि यामध्ये तुम्हाला संघाची आठवण झाली पाहिजे.